तर आमचे दोन्ही पंच पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना या स्पर्धेचे आयोजक नो डाऊट सुभाषजी ठाकरे साहेब, गणेश ठाकरे, कुलमॅन हरेश या 3 स्टार ऑफ बर्दर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे आणि सर्वांचं प्रत्येकाचं स्वागत आहे. आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण अनंताबुवा म्हणजे सर्वांचे लाडके अण्णा यांच्या नावाने स्पर्धा पाहतोय आपण आणि तिसरी नाईट पाहतोय आपण. आमचे सन्मान नाना गोंधळी साहेब यांच्याकडून 40+ प्रत्येक खेळूला आणि नाना गोंधळी साहेब कॉमेंटेटर अंपायरला तुम्ही संधी दिली नाही. चला बॅटर पाठवायचे लगेच. कालिकामाता खारबाव टीमचा कर्णधार आपण लगेच बॅटर पाठवायचे. पंच कार्ल हुपर म्हणजे भाऊ पाटील आणि आमचे सुरेश ग्रज सर हे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये. साधे शिदे नाही आहे भाऊ पाटील, बहुत कठीण आहे. सकाळी सकाळी उठला ना मला वाटते की 8 ते 10-15 आमचे आदर्श शिक्षक नारायण सर, निश्चित हार्डलक, आमचे भगवान दादा, नाना गोंधळी आणि ऑल टीम. काष्णेकरांचं खूप मोठं प्रेम होतं पहिले. कधी कधी म्हणतात ना याचं प्रेम झालं तर विसरतात लोक. म्हणून मी सांगतो की मित्रांनो कधी ऑनलाईन तुम्ही खेळू नका. तर बजाज फायनल जाऊन विचारा की ऑनलाईन काय आहे. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण पहिले षटक टाकण्यासाठी एकता मिशिल प्रशांत ज्या नावाचा दबदबा कायम होता आणि चिरोबा कोण टीमचा जर विजय क्रमांक 3 स्टार कोण गाव त्यामधून एकता मिशिल प्रशांत, ॲडव्होकेट दिनेश दादा, परेश महाजन, गणेश पाटील एकापेक्षा एक सिरस असे दिग्गज खेळाडू या टीमकडे. कोणकोणता टीमचा कॅप्टन आपण आपला राखीवकडे कॉमेडी बॉक्समध्ये पाठवणं गरजेचं आहे. सज्ज होताना पाहतोय आपण पहिल्या षटक टाकण्यासाठी एकता मिशिल प्रशांत अजून तो कायम आहे. इशारा होते सामना सुरुवात होताना पाहतोय आपण क्षेत्ररक्षणची विरचना पाहूया आपण. पहिल्या परपेच्या षटकामध्ये पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर. पहिला चेंडू अप्रतिम, वाह वाह, सुपर शॉट. टिपिकल पॉईंटचा फटका पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय जंजनी चौकार. मनोज म्हणजे डैनी, नाम तो सुना होगा, नेपाल के है लेकिन हिंदुस्तान में राज किया है, वो है डैनी. पण हा आपला अग्निसपाट डॅनी आहे. सुपर चेंडू लगेच परिवर्तन करताना पाहतोय. दिमागचा चेंडू आउटस्विंग चेंडू पाहायला मिळाला. एकता मिसेल प्रशांतच्या माध्यमातून विकेट किपर चांगली भूमिका पार पाडतोय. धावसंख्या 4. सध्या होताना गोलंदाज ज्यावेळेस पता टर्न केले चेंडूला ऑन साईडकडे मिडविकेट क्षेत्राकडे एक धाव कंप्लीट. या एका दोन टिपची धावसंख्या 5. आता ऑपरेटिंगमध्ये पाहतोय आपण बऱ्याच दिवसानंतर नो डाऊट प्रथमेश प्रिन्स मुईची आणबाण शान कमिंग सोन मेगा इव्हेंट प्रथमेश पाटील अँड लाखिवली यांच्या माध्यमातून ऑल ओपन पालघर, ठाणे आणि रायगड विभागातले मातब्बर 32 संघांना सहभाग. डे नाईट स्पर्धा
यावेळेस पाहता बॅटन केले परत एकदा स्कोरलेकडे चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. अतिशय वेगात थ्रो होतोय. एक धाव कंप्लीट. टीमची धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना आता मात्र 6. कोणगाव टीमवर जर नजर टाकली तर खूप मोठे मोठे नाव ज्यांनी निश्चित टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा कायम केला असे रती महारथी खेळाडू या टीमकडे. ॲडव्होकेट दिनेश डेबी, दिनेश भोईर, परेश महाजन, एकता मिसेल प्रशांत, टर्न केलंय. वाह, सुपर शॉट. आठवण झाली गांगुलीची ज्या प्रकारे फटका खेळतोय आणि चेंडू सीमा पार 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 आलाय. हा दमदार चौकार. आणि खऱ्या अर्थानं कसोटी लागणार आयोजक कमिटीचे आमचे खास मेंबर्स वो तो कल की कहानी अलग होगी गणेश ठाकरे की जब आएंगे मैदान में. ते आमचे ठाकूरबा प्रीमियर लीग होती. अरे धुमाळ सरांना जिंकले करोड रुपये. सज्जता गोलंदाज प्रशांत. अजून एक चांगला चेंडू त्यावर मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. एक चेंडू आणि बॅटचा वेगळा संपर्क झाल्याने स्कोरलेकडे जो डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय त्या दरम्यान एक सिंगल. इथे मात्र कंप्लीट. टीमची धावसंख्या पुढे सरकते पाहतोय आपण 11. पहिल्याही षटकीच्या समतेनंतर बिनबाद 11. एक चांगली सुरुवात पाहतोय आपण. कालिकामाचा खारवाव जर म्हटलं तर आमच्या आयोजक सुभाष ठाकरेंचा मामाचा गाव आणि त्यानंतर सासरोडीचा गाव. यस, आज ग्रामीणची आज टीममधून जर पाहिलं आपण टॉप 3 मध्ये साईज फूट खारवाव टीमने बाजी मारली. उद्या परत ठीक 3ला सामना सुरू होईल. एक महत्त्वपूर्ण सूचना आहे 40+ टीममधून. उद्या ठीक 3 वाजता जो पहिला राऊंड होणार आहे 40+ तो सामना असेल. जॉलीस्पोर्ट कामतगर विपक्ष ओमसाई पिशे दोन्ही टीमच्या कॅप्टननी आपण ठीक 2:50 रिपोर्टिंग करायचं आहे. 3ला तो पहिला चेंडू टाकला जाईल. सजवताना गोलंदाज व्यक्तिगत स्वतःचा पहिलं आणि टीमच्या माध्यमातून दुसरं षटक परेश महाजन. यावेळेस मात्र टॉप 8 आणि विकेट किपरच्या हातात धक्का दिलाय तो पहिला. परेश महाजन या गोलंदाजांनी विकेट नंबर पहिल्याचा पतन. मनोज म्हणजे डॅनी बाद होतोय. आमचे आयोजक सुभाष ठाकरे साहेब यांचे चिरंजीव धीरज अजून येत आहे. शाळेत द्यायचं नाही का सकाळी? नाही. यस, पण तिच्यावरून दूर लांब बस. चेतना गोलंदाज अतिशय अपाट मेहनत. निश्चित नो डाऊट सुभाषदादा यांच्या सोबत नेहमीच सातत्याने आयुष्यभर पाहतोय आपण. तेजस तरे यांचं कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर सोनूबाई इनकी कहाणी अलग आहे. A1 जोडी. नंबर 3 वर बॅटर पाहतोय आपण मनोज म्हात्रे सज्ज होताना खेळण्यासाठी. समोर गोलंदाज परेश महाजन. पहिल्या चेंडू मात्र विकेट प्राप्त करतोय. फिरकीचा मारा टॅप केले चेंडूला पाहतोय आपण पॉईंटच्या दिशेकडे अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट होताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहायला मिळतो. धावसंख्या पुढे सरकते ती 12. DJ गणराज ज्यांनी क्राईम पेट्रोलमध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पाडली.
सजीवताना गोलंदाज. हो, चांगला चेंडू प्रतिक्रिया पाहतोय आपण. अप्रतिम, लाजवाब, उच्च कोटीची बॉलिंग कशामध्ये दाखवताना हम अभी भी है और हमारा खेल अभी भी जिंदा है, परेश महाजन हे दाखवताना सांगतोय. सफल झालाय. ऑनसाइडकडे हा फटका पाहतोय आपण. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्कोर लेग आणि मिडविकेट क्षेत्राकडे. फक्त आणि फक्त एका सिंगल इथं मात्र कम्प्लीट होईल. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरते आता मात्र ती 13. कटचा फटका पाहतोय. पॉईंटला शतक चांगलं पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एक सिंगल. अतिशय अप्रतिम षटक. पहिल्या षटका म्हणजे विचारला पण तर धावा 11. त्यानंतर मात्र परेश महाजन अप्रतिम बॉलिंग करतोय. जर सामना कालिकाबाचा खारबाव संघाला जिंकत असेल तुम्हाला 40 आकडा पार करणं गरजेचं आहे. पुढे येऊन फटका अप्रतिम, लाजवाब, स्टँडर्ड डिलेवर नाहीये. एकाच वेळी चेंडू सीमा पार आला. हा चौकार चौकार चौकार. कोंडगाव जर म्हटलं तर आता मात्र जिथं अख्खा कोंडगाव यूट्यूबला आहे. त्यामध्ये अनेक आमचे खास मित्र संतोषजी दराडे साहेब हे सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेताना. तर 2 षटकाच्या सामन्यात धावसंख्या पाहता आपण धावफलकावर 18. गोलंदाजीमध्ये गोलंदाज आता मात्र येतोय गणेश. शिरोबा कोण जर म्हटलं 40+ या टीम मागे खंबीरपणे उभे राहणारे आमचे ॲडव्होकेट दिनेश भोईर यांचे मोठे बंधू पंडित दादा यांचा खूप लाखमोलाचा सहयोग नेहमी साधारण टीमला मिळतोय. गणेश येतोय. अजून एक मोठा नाव या टीममध्ये पाहतोय आपण. आता मात्र 2 षटका म्हणजे विजय 1/18 इथून कालिकाबाचा खारबाव टीमला अजून 25 धावा घेणं गरजेचं आहे. 50 आकडा जर पार केला तर चांगली धावसंख्या म्हणता येईल. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता. स्विंग करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. अतिशय छान सुरुवात गोलंदाज गणेशच्या माध्यमातून पाहतोय आपण. क्षेत्रक्षणामध्ये तो क्षेत्रक्षण कुठल्या प्रकारे परिवर्तन नाहीये. मारा करतोय गणेश. राईट आर्म द विकेट. हो, वाह वाह, सुपर चेंडू. प्रत्येकदा पाहतोय आपण टपापड्यात थोडासा बाहेर चेंडू निघतोय. आउटस्विंग पाहायला मिळालं. आणि आता मात्र निश्चित 300 षटक प्रगतीपथावर संघर्ष करताना पाहतोय आपण कालिकाबाचा खारबाव टीमचे बॅटर. सज्ज होतोय गोलंदाज. प्रत्येकदा पाहतोय आपण. टर्न केले चेंडूला स्कोर लेग पे ठीक पाठीमागं पाहतोय आपण. चेंडू ट्रॅव्हलिंग होताना एकदा आपण दुसऱ्या दिवशी मागणी होताना पाहतोय आपण. आणि सहजरित्या या 2 रन्स इथं म्हणता कंप्लीट. धावसंख्या 20. हरिभक्त परायण सर्वांचे लाडके अनंता बुवा ठाकरे म्हणजे लाडके अण्णा चषक 2025चा हा अद्भुत सोहळा आपण पाहतोय. डेथ बॉलचा इशारा करताना आपण जसुली माते सर पाहतोय आपण. आयोजक बोमबोम सुभाष ठाकरे आणि 40+ बोमबोम म्हटलं तर वॉकआउट ठरणार नाहीये. की मॅन गणेश, कल की रात उनके नाम होगी या नहीं. आणि कोलमॅन
सजितना गोलंदाज राईट अमोर द विकेट. या पत्ता टर्न केले परत आपण चांगला ऑनड्राईव्हचा फटका पंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं करताना 2 धावा सहज कंप्लीट. धावसंख्या आता मात्र पुढे शकते ती 22. अतिशय प्रतिम षटक आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च करतोय गणेश. षटकार चौकाराचा पाऊस पडावा लागेल. यावेळेस पता पुलचा फटका चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा पार 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 आला. हा दमदार चौकार. या चौकाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र पत्या पण 26. पुलचा फटका टायमिंग तेवढं छान नव्हतं. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचा फायदा कालिकामाता खबा टीमला मिळाले या चौकाराने. कालिकामाता खारबाव विपक्ष आपण चिरोबा कोंडगाव अशी फाईट पाहतोय. ते DJ गंडाचे प्रोप्रायटर आज निराश असेल कारण की आपल्या होम ग्राउंड टीमला पहिल्याच फेरीत पराभूत व्हावं लागलं. पण गणिता शेवटी हार जीत आहे. पहिला चेंडू वेगवान अप्रतिम खांद्याचा वापर केला. चेंडूला आपटी दिली आणि चेंडू सरळ विकेटच्या हातामध्ये. वाह सुपर चेंडू. नो डाऊट हुकमे इक्का चिरबा सोटकुंड गावचा देवेंद्र विकेटच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. वाह अजून एक चांगला चेंडू. आता मात्र संघर्ष शेवटचे षटक आहे. धावसंख्या पाहतोय आपण फक्त आणि फक्त 28. अतिशय अप्रतिम लागोपाठ. मला वाटते की आतापर्यंत पाहतोय आपण 3 निर्धाव. डीबी एडवोकेट जितनी वकालत करते उतनी गेंदबाजी अच्छी करते है. ये तो खासियत डीबी की. अप्रतिम हाडामध्ये षटक आहे पण काय अप्रतिम हाय क्वालिटीची बॉलिंग करताना. तीन निर्धाव चेंडू सज्ज होताना परत एकदा. यावेळेस पाहता चेंडूला आपला स्ट्रोक चेक करतोय. पुश करतोय पॉईंटकडे फक्त आणि फक्त एक सिंगल. तब्बल 34 चेंडूवर एक धाव खर्च करतोय दिनेश भोईर. टीमची धावसंख्या 29. फक्त येणारे या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू. आणि इथं मात्र प्लेड ऑन क्लीन बोल्ड पाहतोय आपण. शेवटी मात्र हा भास होता की विकेट येणार का आणि तो विकेट आले डीबीच्या खात्यामध्ये.
यावेळेस पाहता फक्त टर्न ग्लिचिंगला पाहतोय आपण ऑनच्या इकडे एक धाव पूर्ण अतिशय वेगात 2 धावा इथं मात्र कंप्लीट. आणि याचबरोबर पाहतोय की आपण लागोपाठ दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा कमी दर्शन रोखल्या गेलं. चिरबाज कोणच्या बॉलच्या माध्यमातून अप्रतिम बॉलिंग. धावसंख्या धावपलकावर फक्त 31 आणि 32 धावाचं टार्गेट उभं केलंय. जयनवान सर्व टीमचा कॅप्टन्स आपण या व्यासपीठावर पूर्ण टीमला घेऊन आपण इकडे यायचे. जय हनुमान. आकर्षक धून प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचवले गेलेले आहे. गणेश पाटील थोडे निराश आहेत कारण आपण पाहतोय त्याचा संघ इथे पराभूत झालेला आहे. कालिकामध्ये खारबाव संघाने या प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये आपल्या धावपलीकडे धावा झळकल्या. त्या 31 आणि 32 धावांचं लक्ष्य इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे. मागील सामन्यामध्ये 36 धावांचं लक्ष्य अमर स्पोर्ट्स कासने संघाने कालिकामध्ये खारबाव संघासमोर ठेवलं होतं आणि इथे मात्र आता
चिरुबा कोण संघासमोर जे लक्ष ठेवले गेले ते 32 धावांचं. यामधील विजय संघ यानंतर सामन्यामध्ये जर्मन सरवली संघाची लढत देताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र तो संघ कुठला असेल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. कालिकामाता खारबाव विपक्ष चिरुबा कोण या दोन संघामधील हा सामना आपण बघतोय. प्रशांत आणि दीपक ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर मागील सामन्याबद्दल मॅन ऑफ द मॅच मनोज डॅनी येतोय. इथे मात्र बॅकफुलला जाऊन चेंडूला कव्हर इजरामध्ये खेळलेलं आहे. एक रिस्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं फलंदाज प्रशांत म्हात्रे यांनी. दरम्यान खारबाव येथून छत्रपती पाटील, भूषण पाटील आणि त्यांच्यासमवेत महेश मुकादम यांच्याकडून खारबाव संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे, ज्याने या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. इथे मात्र इनफिल्डच्या वरून अगदी कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय या स्वीपर घरोमध्ये. चेंडू अडवला जातोय या डीपमध्ये. तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतात. 2 धावाने दीपक देखील आपलं अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 3. धावसंख्या 3. पहिली षटक मार्गस्थ असताना आपण बघतोय चिरुबा कोण संघ 32 लक्षाचा पाठला करताना प्रशांत आणि दीपक ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मनोज डॅनी पहिले षटक धरतोय. इथे डाऊन द ग्राउंड हा फटका केल्याचा प्रयत्न. इथे संधी निर्माण झालेली आहे रनआउटची. मात्र इथे आपण पाहतोय या संधीचं सोनं करता आलेलं नाही. ही देखील रिस्की रन्स फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या सिंगल पुढे सरकते. धावप्ले करून 4. इथे पिकअप शॉट. चेंडू निघून जाईल खाली क्षेत्रामधून सीमा पार स्क्वेअरिक रिजन मधून हा चौकार. भोजपुरी अंदाजामध्ये पाहायला मिळतात. वाह बगवा. फुलटा चेंडू. इथे मात्र मिस टायमिंग. शतरक्षक चेंडू खाली शॉट एक्स्ट्रा गुरुजनामध्ये आणि पहिला फलंदाज बाद चिरुबा कोण या संघाचा. पाच धावांचं योगदान दिलेलं आहे. न्यू बॅटर महेश.
पावलांचा वापर करून फटका केलेला आहे. सुरेख फटका चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार दणदणीत चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते ती 12 धावा आव्हान 32 धावांचं आहे. इथून 20 धावांची अजून आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकी समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर 1 बाद 12 धावा. चेरोबा कोण संघ आपण बघूया 32च्या लक्ष्याचा पाठलाग करत आहे. उमेश आपण पण गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. सामनाकरी फलंदाज दीपक जो वैयक्तिक 5 धावसंख्येत सध्या फलंदाजी करतोय. इथे डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला लॉंग ऑफ रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव घेण्याची संधी दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजांमध्ये. या दोन धावने संघाची धावसंख्या 16 आणि बरोबर 16 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 16 धावा झालेल्या 16 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आकाशामध्ये फटका केलेला आहे आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार. एका टप्प्याने 4 धावांसाठी चौकार. डान्स केला जातोय प्रेक्षकांमध्ये आपण पाहतोय जल्लोष पाहायला मिळतोय. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल खराब क्षेत्ररक्षण स्लॉफी वर्क 1-2 का 4 हा चौकार. देखील पाहायला मिळते. कव्हर रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि हा चेंडू निघून जाईल कव्हर रिझन मधून सीमा पार. चौकारांची हॅट्रिक पूर्ण करताना दीपक हा फलंदाज. आणि इथून केवळ 4 धावांची आवश्यकता. मजबूत स्थितीमध्ये चेरोबा कोण संघ आपण पाहतोय विचारची उंबाटावर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्याप्रमाणे फलंदाजी नक्कीच दीपक कडून केली जाते. चौकारामध्ये डील करताना दीपक सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकारांची हॅट्रिक त्यांनी पूर्ण केलेली आहे. इथे त्याच दिशेने पुन्हा एकदा फटका आणि हा चेंडू कव्हर रिझन मधून निघून जाईल सीमा पार. विजय चौकार. विजय संपादन केले कोण या संघाने.
या आहे. लोकप्रिय व्यक्तिमत्व कोणगावचा तो कोणी असेल तर भाई नाईक. चला सर्व टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आलेले आहेत आमचे हरिभक्त परायण. तर आपण देऊया ही ट्रॉफी या स्पर्धेची सर्वा बोम बोम सुभाष ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून जे स्पॉन्सरशिप केलेले जितू मानेकर साहेब यांनी ट्रॉफी आणि हे देताना आयोजक कमिटीचे खास व्यक्तिमत्व आणि अल्ताफ बाली साहेब यांनी स्पॉन्सर केलेला गिफ्ट हॅम्पर हा सुद्धा पाहतोय आपण सुभाष ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते. दीपक आता मला वाटतं पहिले फिल्डिंगमध्ये बेताब आशा होता, आता बॅटिंगमध्ये बेताब आशा बनलंय. चिरवा टीमचा 40चा नंबाला. त्याला टॉससाठी आपण जाऊया. धुमाल सर सज्ज आहेत त्या टॉस बॉक्समध्ये. एक टी शर्ट द्यायचं आहे हॅट्रिक केलेली. यस बरोबर. मीच केला होता चौक्याला.